राम राम बाबूबाई. कस्टमरला अजून कळालंच नाही बरं का कशाची कंप्लेंट करावी, हद्द सोडून दिली त्यांनी तर बरं का. मान्य आहे, आता ड्रायव्हर गाडी चालवत असताना मोबाईलवरती जर बोलत असेल तर तुम्ही कंप्लेंट करू शकता, किंवा लोकेशनवरती इकडे तिकडे सोडताना किंवा पैसे घेताना जर तुम्ही झाली तर तुम्ही कंप्लेंट करू शकता. बरोबर आहे का. काही काही वेळेस तर काय होतं माहिती आहे, ज्यावेळेस कस्टमर गाडीत बसण्याच्या अगोदरच विचारतं, भैया तुम्हारी गाडी में ब्लूटूथ है क्या, टेप है क्या, आवाज आता है क्या, ये आता है क्या. पाठीमागलं वरडून वरडून बेजार होतं हॉर्न देऊन, तरी पण ऐकू येत नाही, एवढा आवाज सोडते ती. बरोबर आहे का नाही. पण एका कस्टमरने काय कंप्लेंट केली मला माहित आहे कुठून केली ती. वाकडून कस्टमर बसलं होतं आणि हिंजवडीला सोडायचं होतं, आणि मला तुम्ही सांगा फक्त 10च्या आतमध्ये टेपचा आवाज किती येतो, आणि गाणं लावलं होतं मी, जुनी लावली होती, असं नवीन पण नव्हती. कस्टमर म्हणले भैया गाण्याचा आवाज कमी करू शकता. मी केला आणि म्हणलं मॅडम कमीच केलाय, म्हणलं जास्त वाढीत नाही. म्हणलं बरं म्हणले. कस्टमरला त्यांच्या लोकेशनला सोडल्यानंतर ड्रॉप करूपर्यंत काहीच बोलले नाही बरं का कस्टमर, काही सध्या नाही. आणि कंप्लेंट काय केली माहिती आहे का, एका रायडरने तक्रार केली की त्यांच्या ट्रिप दरम्यान रेडिओ किंवा संगीत त्रासदायक आहे. मला सांगा, जसं काही की ही धुतलेल्या तांदळासारखे आहेत, ह्यानी गाणी कधीच ऐकत नाही ती, ह्यांना एवढा त्रास होतोय की मोबाईल सध्या वापरत नसतील हो. मला सांगा, कंप्लेंट करायचं पण लिमिट असते, काय करावं काय नाही ते पण कळालं पाहिजे. आणि कंपनीवाल्याला बी का अक्कल पाहिजे बरं का, काय कंप्लेंट घ्यावी काय नाही, डोक्याचं भान पाहिजे. बरोबर आहे का. उठले की सुटलं केली कंप्लेंट की केली कंप्लेंट की घे, तसं नसते. पण त्याची पण शहानिशा ही केली पाहिजे, खरं काय झालं काय नाही. बरोबर आहे का. अवघड आहे का नाही. तुम्हाला दाखवतो तक्रार काय केली तुम्ही बघा. ह्याच्या पुढे आता टेपच लावणार नाही, टेपच बिघडला म्हणायचं. बरोबर आहे का नाही. हा काय तर